4 तारखेपर्यंत तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज 4 तारखेपर्यंत लक्षात द्यायचा. 5 तारखेच्या नंतर परत हवामान कोरडं होणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. मग आता 2026 ला पाऊस कसा पडणार आहे तर शेतकऱ्याच्या विषयी एक प्रश्न पडला. तर तुम्हाला एक सांगू देतो, प्रसार माध्यमातून काय झालं की परत प्रसार माध्यमातून बातम्या येत आहेत 2026 ला दुष्काळ पडणार आहे. तुम्हाला एक सांगतो 2026 ला दुष्काळ वगैरे काही नाही पडणार, सरासरी इतका पाऊस पडणार आहे. सरासरी इतका म्हणजे कसा, दरवर्षी समजा तुमचा कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी 750 मिलीमीटर पाऊस पडतो. पण 2025 ला काय झालं, 1200 मिलीमीटर पाऊस पडला. 2 पावसाळ्याचा पाऊस पडला. इतका काही 2026 ला पाऊस पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे. आणि पिकं मात्र चांगली येणार आहे आणि तुमच्या ऊसाला मात्र चांगला उतार येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू देतो, भविष्यात तुम्ही यापुढे काय करा, पाऊस कधी कोणाला विचार नका. तुम्ही काय करा, आता काय करा, वही घ्यायला तर वहीमध्ये लिहून ठेवा हे आहे 2026 या वर्षी पाऊस कमी पडणार आहे. पण 27-28 मध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 2029 ला पुन्हा कमी पडणार आहे. 30-31 ला जास्त पडणार आहे, परत 2032 ला कमी पडणार आहे. 33-34 ला खूप पडणार आहे, परत 2035 ला कमी पडणार आहे. 36-37 ला जास्त पडणार आहे, परत 2038 ला कमी पडणार आहे. 39-40 ला जास्त पडणार आहे, परत 2041 ला कमी पडणार आहे. 43-44 जास्त पडणार आहे, परत 44 ला कमी पडणार आहे. 45-46 जास्त पडणार आहे, 47 ला कमी पडणार आहे. 48-49 जास्त पडणार आहे, 50 ला कमी पडणार आहे. 100 पर्यंत सांगू का, पण तुमच्या लक्षातच नाही राहायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2 वर्ष खूप पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार. ज्या वर्षी कमी पडेल त्या वर्षी मात्र तुम्ही मालामाल होणार. म्हणून हे अंदाज लक्षात घेता. तुम्ही बघा 2024-25 ला खूप पडला, आता 26 ला कमी पडणार आणि 27-28 परत खूप पडणार, पूर परिस्थिती निर्माण होणार. हे मात्र तुम्ही कायमचं लक्षात घेतलं. असो, आता यापुढे तुम्हाला एक सांगू इच्छितो, कोणत्याही युद्धामध्ये तुम्ही आता युद्ध चालू असताना तुम्ही बघा मोबाईल मध्ये येत होतं की इराण अमेरिकेने याच्यामध्ये युद्धामध्ये मोबाईलचं नेटवर्क कट करणार आहे. जर भविष्यात असं जर घडलं तर तुम्हाला एक सांगतो, हे सगळे मोबाईल बंद पडते. मग तुम्हाला अंदाज मेसेजद्वारे कोण सांगा. तुम्हाला सांगतो, हे सगळं जरी बंद पडलं ना, त्या निसर्गाकडे लक्ष द्या. ह्या निसर्गातून पाऊस ओळखायचा. मग पाऊस कसा ओळखायचा, तुम्ही बघा काल तुमच्या कोल्हापूरमध्ये या शिरोळमध्ये तुम्ही गावात जिथं असताना त्या घरी असताना त्यामध्ये बघा काल दिवस मावळत असताना तांबडा आवाज आलं होतं. आता यापुढे काय करा, तांबडा आवाज झाला की फोटो काढून ठेवायचा. आणि पावसाळ्यामध्ये तांबडा आवाज झालं की आपण लगेच आपल्या मित्राला म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे पाऊस येतं करणार लक्षात.